कारखाने अधिनियमात मोठा बदल करण्यात आलाय। पूर्वी दिवसाला 9 तास काम करायची मर्यादा होती, ती आता बदलून 12 तासांवर करण्यात आली आहे। तसंच विश्रांतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय। पहिल्या 5 तासानंतर अर्धा तास, नंतरच्या 6 तासानंतर पुन्हा अर्धा तासाचा ब्रेक देण्यात आला आहे। त्याचबरोबर ओव्हरटाईमची मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत नेली आहे। यावर कामगार मंत्री म्हणाले, कारखाने अधिनियम, कारखाने ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ॲक्टमध्ये 51 कलम जी आहे त्यामध्ये असं आहे की 9 तासाच्या वर कामगारांना काम करता येत नाही। तर त्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी देतो आहे की कोणत्याही कारखान्याला जर असं वाटलं की त्यांची उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन, कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना हे कामगारांची वेळ वाढवता येणार आहे। पण त्यालाही काही मर्यादा आहेत, ज्यामध्ये कामगारांची लेखी संमती लागणार आहे, त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे, सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील 48 तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाही आहे। आणि जेवढं वाढीव काम आहे या वाढीव कामाचा सुद्धा त्यांना मोबदला, आवश्यक जो मोबदला त्यांनी जेवढं वाढीव काम केलं आहे तेवढा वाढीव मोबदला सुद्धा कामगारांना त्यांना द्यावा लागणार आहे। तासांची मर्यादा जरी वाढवली असली तरी आठवड्याला सरासरी 48 तासांची अट कायम राहणार आहे। त्यामुळे 8 तासापेक्षा जास्त काम केल्यास ते ओव्हरटाईम मध्ये मानले जाईल। कामगारांना त्याचा पूर्ण मोबदला मिळणार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।